केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का? योग्य आहे का हे? योग्य आहे का? अध्यक्ष महोदय काल आम्ही जेव्हा एक मिनिट सुनील भाऊ, काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता, आपल्याला मांडला, परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती. आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ. ती चर्चा मग आज का नाही लावण्यात आली, उद्या का लावली गेली? आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय. एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अख्खं महाराष्ट्र जडतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आज नांदेडमध्ये बंद केला, पुण्यात बंद केला, मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅंथरचे नेते, लोकनायक परभणीचे हे विजय वाकोडे जे शांतता प्रस्थापित करत होते ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? कोणी ही गंभीर बाब आहे, या मागे कोण आहे अध्यक्ष? संतोष दानवे औचित्य दे. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय औसा तालुक्यातील देतो संदीप. बसा. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये देतो. हो दे देतो. बसा. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सदरील शासनाने पंचनामे पण केले अध्यक्ष महोदय, आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे. पण अजून केवायसी पण झाली. सदरील निधी वितरणासाठी महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे, परंतु अद्यापही आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना. केवायसी पण झाली, सगळं झालंय, फक्त आता मदत यायची राहिली आहे. घोषणा पण केली शासनाने, पण त्यामुळे शेतकऱ्यांना आज शेतकरी हवाल दिलाय. शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय. शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो. धन्यवाद. ठीक आहे. श्री संदीप क्षीरसागर. असं चालणार नाही. आता आपण औचित्य घेतोय, औचित्य झाल्यावर घेऊ. बसा. संदीप क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता. जे काही खून प्रकरण झालेलं आहे, माझा औचित्याचा मुद्दा आहे. बोला. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली. संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय.